की करोडो पुस्तकांना चालले भीमाने, करोडो पुस्तकांना चालले भीमाने, समतेच्या त्या विचारांना कवटाळले भीमाने, देशाला बर्बाद करणाऱ्या त्या सनातनी मग मनस्मृतीला का सांगा जाळले भीमाने. कारण बाबासाहेब आंबेडकरांचं स्वतःच्या मुलापेक्षा, स्वतःच्या पत्नीपेक्षा, स्वतःच्या कुटुंबापेक्षा पुस्तकावरती जास्तीत जास्त प्रेम होतं. बाबासाहेब हे पुस्तकांचे चाहते होते. मग बाबासाहेब आंबेडकरांनी मनस्मृती का जाळली? हा एक चिंतनाचा विषय आहे, नवे संशोधनाचा विषय आहे. कारण गाण्याच्या माध्यमातून समाजाचं प्रबोधन झालं पाहिजे. आणि म्हणून प्रबोधन करत असताना मला असं म्हणायचं आहे, ज्यांना कोणाला प्रबोधन करायचं आहे त्यांना ती गोष्ट पहिल्यांदा माहीत असावी. ज्यांचं प्रबोधन व्हावं असं वाटत असेल त्यांना तुम्ही सांगितलेली गोष्ट कळावी आणि तुम्ही सांगितलेल्या गोष्टीमधून त्याच्यामध्ये समाजाचा काही फायदा व्हावा. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी मनस्मृती का जाळली? नुसती बाबासाहेबांनी मनस्मृती जाळली नाही, तर बाबासाहेब आंबेडकरांनी मनस्मृतीला जाळून 25 नोव्हेंबर 1949 साली या देशाला भारतीय संविधान दान दिलं. आणि 26 जानेवारी 1950 सालपासून बाबासाहेबांच्या घटनेनुसार या देशाचा राज्यकारभार चालू झाला. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी मनस्मृती का जाळली लक्ष असावं. त्या महापुरुषाला या देशामध्ये, या बहुजन समाजामध्ये अनेक महामानव जन्माला आले. बाबासाहेबांच्या घटनेच्या अगोदर जे जे महामानव जन्माला आले त्यांना बदनाम करण्याचं काम येथील मनुवाद्यांनी केलंय. आणि म्हणून त्या महापुरुषाला महापुरुषाला जरी त्यांनी छळ, त्या महापुरुषाला जरी त्यांनी छळ. या देशाचा आपण इतिहास बघितला असेल, ज्यांनी ज्यांनी इतिहास वाचला, या देशाचं महाभारत आपण बघितलं. महाभारतामध्ये द्रोणाचार्यांनी एकलव्याचा अंगठा गुरुदक्षिणा म्हणून मागितला. त्याचं कारण काय होतं? क्या एकलव्य हा आदिवासी कुटुंबामध्ये जन्म आलेला महापुरुष. आणि म्हणून त्यांनी कोणती विद्या शिकू नये. अर्जुनाचं महत्व कमी व्हावं म्हणून एकलव्याचा अंगठा कापला. याच्याही पलीकडे जाऊन आपण रामायण बघितलं. रामायणामध्ये शंभूवाल्याचा खून रामानी केला. याचं कारण काय होतं? तर शंभूवाल्यांनी समाज प्रबोधनाचं काम केलं. कारण प्राचीन काळापासून इतिहास आहे भाऊ. या देशामध्ये अनेक संत झाले, मंत झाले, परंतु प्रत्येकांना या ब्राह्मणवादाने छळलं. आणि हे बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वात शेवटी प्रेत मनूचं धडधड पेटवलं. आणि म्हणून म्हणायचं आहे काय,
आज एक तरफ अंबेडकर खिलाफ है सारी दुनिया थी, एक तरफ अंबेडकर खिलाफ है सारी दुनिया थी। आज धर्म के नाम पर चलने वाली सब यहाँ गद्दारी थी। आज लाख दुश्मन मेरे भीम जी का कुछ भी बिगाड़ ना सके, क्योंकि कलम मेरे भीम जी की तलवार से भारी थी। बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये पेनीच्या बळावर समतेचं राज निर्माण केलं। असं म्हटलं जातं, हाती देखणी होती त्या गवळ्याची राधा, तिच्यावरती श्रीकृष्णाची नजर होती। हाती देखणी होती त्या गवळ्याची राधा, तिच्यावरती श्रीकृष्णाची नजर होती। सती पतिव्रता होती ती सीतामाय, तिच्यावर त्या रावणाची नजर होती। रूपवान होती ती द्रौपदी, तिच्यावर 5 जणांची नजर होती। कोणी म्हणे देखणी होती, कोणी म्हणे कोकणी होती, आणि जगाच्या सुंदरतेला लाजवेल अशी एकच ती देखणी होती। ती फक्त माझ्या भीमाची लेखणी होती, आणि हिच्यावरती साऱ्या जगाची नजर होती। आणि त्यात बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1927 साली मनुस्मृतीला दहन केलं। यावरती बाबासाहेब थांबले नाहीत, त्या मनुस्मृतीला पर्याय म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाची निर्मिती केली। आणि म्हणून म्हणायचंय काय, त्या महापुरुषाला त्या महापुरुषाला जरी त्यांनी छळलं, पण महाराज त्या मनुला अभिमान झालं। महाराज त्या मनुला अभिमान झालं। बाबासाहेबांनी मनुस्मृती का जाळली आम्हाला सांगता येत नाही भाऊ। मग मनुस्मृती लिहिली कोण आम्हाला सांगता येत नाही। याची निर्मिती केली कोण, मनु कोण होता आम्हाला सांगता येत नाही। आमचा समाज बोलण्यामध्ये पुढे आहे, शिक्षणामध्ये पुढे आहे, वागण्यामध्ये पुढे आहे, परंतु मनुस्मृती लिहिली कोण, मनुस्मृतीचा काळ कोणता, आणि मनुस्मृती कोणी या देशामध्ये पहिला आपला कायदा म्हणून राबवण्यात आली, लक्ष देऊन ऐकावं। बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती का जाळली तर ऐका, अहो राजा शिवाजीच्या राज्याभिषेकाच्या वेळी, राजा शिवाजीच्या राज्याभिषेकाच्या वेळी शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना केली। आणि त्यांचा ज्यावेळेस राज्याभिषेक व्हायचा होता त्यावेळेस त्या महाराष्ट्रामध्ये एकही ब्राह्मण शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यासाठी तयार नव्हता। मग शिवाजी महाराजांनी काशीहून गागा भट नावाचा भटजी आणावा लागला का, कारण या देशाच्या मनुस्मृतीमध्ये लिहिलं गेलं 4 वर्णाची निर्मिती केली, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र। मग ब्राह्मणांनी ज्ञानदान करावं, क्षत्रियांनी त्यांचं रक्षण करावं, वैश्यांनी व्यापार करावा, आणि शूद्रांनी या सर्वांची सेवा करावी। असा लिहिणारा भडवा मनू कोण होता तर हा भडवा मनू कोण होता तर हा मनू एका विराट राजाचा मुलगा। मग हा विराट राजा जन्मला कसा, कारण या देशाचा मोठा इतिहास आहे। का बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मनुस्मृती लिहिली इसवी सन पूर्व 170 ते इसवी सन पूर्व 150 या कालखंडामध्ये मनुस्मृती लिहिल्या गेली। पहिल्या प्रथम मनुस्मृतीची अंमलबजावणी कोणी केली, बाबासाहेब म्हणतात इसवी सन पूर्व 185 मध्ये ज्यावेळेस सम्राट अशोकाचा नातू बृहदत्त याचा पराभव पुष्पमित्र शिंगांनी केला। मग पुष्पमित्र शिंगांनी पराभव केल्याच्या नंतर त्यांनी आपल्या राज्याचा पहिला कायदा म्हणून घोषित केला, आणि तेव्हापासून या देशाची ही वर्णव्यवस्था चालू आहे। आणि या वर्णव्यवस्थेला छेद देण्याचं काम फक्त बाबासाहेब आंबेडकरांनी केलं। शिवाजी महाराजांना छळलं, संत तुकारामाला छळलं, संत रविदासाला छळलं, संत गाडगे महाराजाला छळलं,
या मनुस्मृत्यांनी ज्यांनी ज्यांनी समतेच्या विचाराचं प्रचार करण्याचं काम केलं त्या लोकांना या मनस्फूर्तीनं छळलं गेलं आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचा बदला घेतला तर का अवराज शिवाजी राज्याभिषेकाच्या वेळी हो डाव्या पायाने टिळा लाविला कपाळी डाव्या पायाने टिळा लाविला कपाळी राष्ट्रमाता माझी जाऊ कधी मरण पावल्या यांचं मरण्याचं कारण काय होतं आज बहुजन समाजाला या विचाराची गरज आहे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्याच्या नंतर अवघ्या 16व्या दिवशी जिजामातेचं निधन झालं का झालं असेल कारण जिजामातेला वाटलं माझ्या मुलांनी तलवारीच्या बळावर मावळ्यांच्या इमानदारीवर या देशामध्ये बहुजनांचं राज्य प्रस्थापित केलं परंतु या ब्राह्मणवादी लोकांनी माझ्या मुलाच्या कपाळाला डाव्या पायाने टिळा लावला हा अपमान जिजामातेला सहन झाला नाही आणि त्या अपमानाच्या काळजीनं जिजामाता राज्याभिषेकाच्या 16 दिवसाच्या नंतर मरण पावल्या आणि याचा बदला बाबासाहेब आंबेडकरांनी घेतला कसा ज्यावेळेस या देशाचा राष्ट्रपती के.आर. नारायणन झाला आणि त्याच काळामध्ये या देशाचा पंतप्रधान ब्राह्मणवादी अटल बिहारी झाला त्यावेळेस के.आर. नारायणनी आपल्या हाताने त्या अटल बिहारीच्या कपाळाला पंतप्रधान पदाचा टिळा लावला हा बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचा विजय आहे बाबासाहेबांच्या क्रांतीचा विजय आहे आणि म्हणून बाबासाहेबांनी मनस्फूर्ती झाली का तर राज शिवाजी राज्याभिषेकाच्या वेळी अहो डाव्या पायाने टिळा लाविला कपाळी तरी शिवाजी महाराजांनी ते मान्य केलं आजही म्हणतात सतीची चाल राजाराम मोहन रायने बंद केली चुकीचा संदेश या देशामध्ये पेरण्याचं काम इथल्या ब्राह्मणवादांनी केलं भाऊ सतीची चाल बंद करणारी पहिली राष्ट्रमाता माझी जाऊ जेव्हा शहाजी राजाचं निधन झालं तेव्हा अनेक ब्राह्मणांनी सांगितलं की माझी जाऊ तुम्हाला सती गेलं पाहिजे परंतु मा जिजामातेनी त्यांना विरोध केला हो 16व्या शतकात परंतु या इतिहास या देशाचा खोटा लिहिला गेला कारण पहिल्या काळामध्ये लिहिणं बामणाकड आणि त्यांची सेवा करणं शूद्राकड कारण पहिली मन होती ब्राह्मणा घरी ज्ञान कुणब्या घरी दान आणि मांगा मारा घरी नाच गान ही मनस्फूर्तीमध्ये बाबासाहेबांच्या घटनेमध्ये उलट झालं उलट काय उलट झालं ब्राह्मणाच्या मुली नाचायला लागल्या भाऊ त्यांना म्हणायला हिरोईन माधुरी दीक्षित रवीना टंडन आणि आमची मुलं कलेक्टर डॉक्टर इंजिनियर बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतीचा विजय आहे आणि म्हणून बाबासाहेबांनी मनस्फूर्तीचं ध्यान केलं का तर त्या घोर अपमानाला त्या घोर अपमानाला जरी चालली गेलं पण क्या बात आहे पण महाडात त्या मनूला विमान ब्राह्मणाने आपलं पोट भरण्यासाठी 4 वर्णाची निर्मिती केली एवढंच नव्हे तर ब्राह्मणाने आपलं घर भरण्यासाठी आपलं पोट चालण्यासाठी या देशामध्ये देवाची निर्मिती केली किती देव झाले आज एखाद्या गावच्या सरपंचाला विचारलं तुमच्या गावाची लोकसंख्या किती सांगता येईल त्याच्यामध्ये स्त्री किती आणि पुरुष किती सांगता येईल गरोदर माताची जनगणना सांगता येईल हो परंतु या देशातल्या देवाची जनगणना अजून चांगल्या माणसाला सांगता येत नाही भाऊ देवाची निर्मिती झाली मला देवाविषयी काही बोलायचं नाही
परंतु शेख आले नाग आले आले इथेहून, शेख आले नाग आले आले इथेहून, अरे नाग वंशाला जाणारा झाला इथे अर्जुन. मग तुम्ही सांगा रे बामणानो कोणी पाडले कोणी कोणाचे खून. मारला चोख्या दया नाही आली त्या पंढरीनाथाला, संत तुकोबाचे रक्त सांगा लागले कुणाच्या हाताला. गेला इमानी बसून, मग तुम्ही सांगा रे बामणानं कोणी पाडले कोणाचे खून. रामाने लपून का कुणाला बाण मारिला, सुग्रीवाच्या स्वाधीन केले सांगा कुणाच्या नारीला. अरे तारा वहिनी दासी झाली ती महाराणी असून, मग तुम्ही सांगा रे बामणानं कोणी पाडले कोणाचे खून. द्रौपदी तू 5 पांडवाची नारी, तू 5 पती केले तरी तुझे लक्ष 6व्यावरती कसे गेले. अगं तुझ्यामुळेच पडले भाऊ भावाचे खून, नागवंशाला जाळणारा झाला इथे अर्जुन. मग तुम्ही सांगा रे बामणांनो कोणी पाडले कोणाचे खून. कारण असं म्हटलं जातं आतापर्यंत खाटकानी जेवढ्या गायी कापल्या नाही भाऊ, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं ब्राह्मणांनी आपल्या यज्ञामध्ये गायी कापण्याचे काम केलं. हा देशाचा इतिहास आहे, परंतु सत्य या देशातलं लपवलं गेलं. आणि म्हणून बाबासाहेबांना याची चीड आली. कारण त्या मित्रांच्या वरातीत गेले असता फुले, मित्रांच्या वरातीमध्ये गेले असता फुले. मग शूद्र म्हणून त्यांना हकलून दिले. बोला मित्रांच्या वरातीमध्ये गेले असता फुले, त्यांना हकलून दिले. हो मग मनुस्मृती मध्ये लिहिलं गेलं. मनुस्मृती मध्ये ओळ्या किती लिहिल्या आम्हाला माहित नाही. मनुस्मृतीचा लेखक कोण आम्हाला माहित नाही. कारण आमचं सगळं लक्ष बाबासाहेब म्हणले शिका, शिकले की माणसं आमचं पुस्तक वाचलं बंद. झेरॉक्स कॉपी चालू झाली भाऊ. एकाचं ऐकायचं पुढच्याला सांगायचं. रेडीमेड भांडवल लोकांना पाहिजे. मनुस्मृती लिहिली कोण काय की बाबा बघा आमचे बुद्ध अवघड झाले. लक्षात ठेवा मनुस्मृती लिहिणारा ऋषी कोण होता, तो भागव ऋषी. त्या भागव ऋषींनी मनुस्मृती लिहिली. मग मनु कोण होता, मग मनुच्या नावाने का त्यांनी प्रकाशित केली. कारण त्या काळातला मनु एक राजा होता, त्याच्या नावाचा वलय होता. त्या भागव ऋषीला वाटलं माझ्या नावापेक्षा माझा विचार या देशामध्ये फिरला पाहिजे. पिढ्यानपिढ्यापासून आमच्या लोकांना 3% लोकांना या 97% बहुजनांचा राजा बनलं पाहिजे. तेव्हापासून आजही परिस्थिती तेच आहे ना. एकच ब्राह्मण असला बाबू 97% लोकांना कधीच भीत नाही. कारण त्यांचा शेंडीचा अंटीना कोणीकडे फिरेल काही सांगता येत नाही. कारण एवढी विषारी आहे. कारण मनुस्मृतीमध्ये काय लिहिलं होतं, मनुस्मृतीमध्ये जाती शूद्र जातीचा उपमर्द करणारी होती ती मनुस्मृती. शूद्र जातीचा उपमर्द करणारी होती ती मनुस्मृती. आत्मबळ नष्ट करणारी होती ती मनुस्मृती. मानवी प्रगतीला आडविले जागोजागी तिने, मानवी प्रगतीला आडविले जागोजागी तिने. त्या नागापेक्षाही विषारी होती ती मनुस्मृती. काय लिहिलं होतं मनुस्मृतीमध्ये, या देशातली कोणती स्त्री असेल, आई असेल, मुलगी असेल, बहीण असेल, माता असेल, आजी असेल, काकी असेल, म्हणून म्हणतो ही एक भोगवस्तू आहे. आणि ही चीड बाबासाहेब आंबेडकरांना आली. आणि याच्या याबद्दल मनुस्मृती बद्दल महात्मा फुले म्हणतात मला हा ग्रंथ जाळून टाकावा वाटतोय. मनुस्मृतीमध्ये किती श्लोक आहेत, तर मनुस्मृतीची मूळ निर्मिती 2660 श्लोकांची आहे. परंतु अनेक पुराणामध्ये अनेक आपल्याला दाखले आढळून येतात. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी संशोधन केलं आणि त्या मनुस्मृतीबद्दल लिहिलं गेलं. का बाबांनी जाळली, तर अरे मित्रांच्या वरातीत गेले असता फुले, शूद्र म्हणून त्याला हकलून दिले. बोला ते ग्रंथ झाल्याला
कारण स्त्रियांनी शाळा शिकू नये, जर शिकल्या तर धर्म वाटेल, मनुस्मृतीमध्ये लिहिलं गेलं. आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले हो याच्या विरोधात पहिलं बंड पुकारलं आणि महिलांना सुशिक्षित केलं. आणि म्हणून ते ग्रंथ जाळल्याला मन खवलं. या देशात ज्या बहुजनाचं प्रबोधन होण्याचं काम केलं त्यावेळेस या देशामध्ये मनुस्मृतीवाणी अनेक ग्रंथ लिहिले हो, परंतु आमचं त्या विचारांकडे लक्ष नाही. म्हणून माझ्या समाजाला विनंती आहे, माझ्या विचार करणाऱ्या बांधवांना, विचारवंतांना, ज्ञानीवंतांना, प्राध्यापक माणसांना, शिक्षकांना, माझ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना, शिक्षकांना विनंती आहे की वाचलं पाहिजे. फक्त मनुस्मृतीमध्येच असं लिहिलं होतं का? नाही. मनुस्मृतीनंतर या देशामधला दुसरा ग्रंथ आहे, त्या ग्रंथाचं नाव आहे ज्ञानेश्वरी. त्या ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलं गेलं 1290 मध्ये जी निर्माण झालेली ज्ञानेश्वरी, तिच्या ज्ञानेश्वरीच्या 818 आणि 819 या पान नंबरवर ज्ञानेश्वरीच्या 8व्या अध्यायामध्ये लिहिलं गेलं काय? त्याची चारी वर्ण पुससी जरी कोण कोण, ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलं गेलं. त्याची चारी वर्ण पुससी जरी कोण कोण, तरी दया मुख्य ब्राह्मण धुरेत का. एरे क्षत्रिय वैश्य दोन्ही, एरे क्षत्रिय वैश्य दोन्ही, तेही ब्राह्मणाच्या मानी जे जे वैदिक विधानी योग्य म्हणून बाबासाहेब म्हणतात ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलं गेलं. याच्याही पुढे लिहिलं गेलं काय? चौथा शूद्र जे धनंजया वेदी लागू नये नाही तया, तरी व्रतवर्ण तया अधीन तयाची. आणि वैश्य क्षत्रिय ब्राह्मण हे द्विजन्मे तिन्ही वर्ण, याचे जे चुषण ते शूद्र कर्म. पय दीज सवे पराचे धावणे नाही शूद्राचे, यव चतुर्वर्ण्याची ते दाविले कर्मे. ज्ञानेश्वरीमध्ये लिहिल्या गेलं. बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली भाऊ, पण आता ज्ञानेश्वरी जाळण्याची कोणाची हिंमत होत नाही. कारण आमचं वाचन नाही. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःची संपत्ती म्हणून बाबासाहेबांनी फक्त पुस्तकं जमा केली. पुस्तकं आम्हाला पुस्तकं म्हणलं की कटाळा, रेडीमेड भांडवल, रेडीमेड झेरॉक्स कॉपी. म्हणून बाबासाहेबांनी मनुस्मृती का जाळली तर शाहूराज गर्दना अभेद स्नान, अहो वेदयुक्त श्लोकाचे केले ना कथन, वेदयुक्त श्लोकाचे केले ना पठन, वेदयुक्त श्लोकाचे केले ना पठन. कोल्हापूरचे राजे शाहूराजांनी जेव्हा त्यांचा राज्याभिषेक करायचा होता त्यावर त्या ठिकाणी उपस्थित असलेला नारायण बुवा यांनी वेदयुक्त श्लोकाचं कथन केलं नाही. कारण शाहू महाराजांना वेदांची माहिती होती आणि शाहूराजांच्या लक्षात ज्यावेळी गोष्ट आली त्यावेळेस तो ब्राह्मण म्हणतो, अहो तुम्हाला शूद्रांना राजा होण्याचा अधिकार नाही. बघा, शाहूराजांना सोडलं नाही, शिवाजी राजांना सोडलं नाही, संभाजी राजांना सोडलं नाही, संत तुकारामाची हत्या केली, तुकारामाला सुद्धा सोडलं नाही. हो, जेव्हा तुकारामाची हत्या केली, कोणा हत्या केली? तुकारामाची हत्या मुंबाजी आप्पाजी ब्राह्मणाने केली आणि हत्या केली आणि त्यांचं प्रेत इंद्रायणी नदीमध्ये टाकलं आणि बाजूला ब्राह्मण बसले, गाव जमा झालं आणि ब्राह्मण त्या गावातल्या लोकांना म्हणतात, बघा हो तुकाराम महाराज विमानामध्ये बसून वैकुंठाला चालले. लोक बघू लागले, लोकांना काही दिसत नव्हतं. त्यावर ब्राह्मण म्हणाले, अरे तुकाराम महाराजाचं बघा पुष्पक किंवा विमानामध्ये बसून तुकाराम महाराज चालले. लोकांना तरी दिसत नव्हतं. त्यावर ब्राह्मण म्हणाले, ज्याला दिसत नाही त्याला दोन बाप. लोकांना वाटलं आपल्या मायची बदनामी होऊ नये, पण लोक म्हणू लागले, हो आम्हालाही दिसलं, आम्हालाही दिसलं, आम्हालाही दिसलं. कारण या देशामध्ये या बहुजनांना वेड बोलण्याचं काम इथल्या 2% ब्राह्मणांनी केलं.
परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी हा इतिहास शोधून काढला. कारण बाबासाहेब आंबेडकर लहान असताना बाबासाहेबांना शाळेमध्ये संस्कृत विषय घेऊ दिला नाही. त्याचं कारण काय होतं? कारण त्या ब्राह्मणाला माहित होतं बाबासाहेब आंबेडकरांनी जर संस्कृत विषय घेतला तर आपलं पोथी पुराण आपले ग्रंथ संस्कृत विषयामध्ये आहेत. हे बाबासाहेब वाचतील आणि मग बाबासाहेब आपलं पितळ उघडं करतील. परंतु बाबासाहेब जिद्दी होते, विद्वान होते हो, म्हणून बाबासाहेब डॉक्टर झाले. डॉक्टर बघा, बाबासाहेब डॉक्टर कशाचे डॉक्टर? पुस्तकाचे डॉक्टर. एक वेळ माई बाबासाहेबांना म्हणतात काय की साहेब तुम्ही डॉक्टर आहात? बाबासाहेब म्हणाले हो डॉक्टर आहे. बघा हो बघा बाजूच्या आपल्या शेजारी बाईच्या मुलाला तापलं येतो साहेब, तापलं येतो. तुम्ही जा त्यांच्या घरी जा आणि त्या मुलांना काही दवा द्या, इंजेक्शन द्या. बाबासाहेबांना वाटतं माझी रमा आज मला काय बोलत आहे. बाबासाहेब दादा रमा मी माणसाचा डॉक्टर नाही. तेव्हा शर्मा मग ती माणसाची नाही तर जनावराची आहे का? बाबासाहेबांना वाटतं आता हे माझ्या रमाला काय समजावून सांगावं. मग बाबासाहेब रमाला म्हणता रमा मी माणसाचा डॉक्टर नाही, रमा माणसाचा नाही, मी पुस्तकाचा डॉक्टर आहे. त्यावेळेस रमाई आश्चर्याने बाबासाहेब म्हणतात साहेब मला येडं बनवू नका साहेब, मला माहित आहे साहेब पुस्तकाला टीबी होत नाही, पुस्तकाला कॅन्सर होते, पुस्तकाला ताप येत, पुस्तकाला खोकला येत नाही साहेब, मला येणं समजू नका साहेब. लोक सगळे तुम्हाला डॉक्टर म्हणतात साहेब जा लवकर जा आणि त्या मुलाला तापीची दवा द्या. बाबासाहेबांना वाटतं माझ्या भुजारे मला काय सांगावं. बाबासाहेब दागरमा एक मी जर माणसाचा डॉक्टर झालो असतो तर काय झालं असतं? एखाद्या माणसाला वाचू शकलो असतं. अगं एखाद्या माणसाला साप चावला तर तो एकटाच माणूस मरेल, एखाद्या माणसाला कॅन्सर झाला तर तो एकटाच माणूस मरेल, एखाद्या माणसाला येडा झाला तो एकटाच माणूस मरेल. रमा अगं मी याचा डॉक्टर नाही रमा, मी पुस्तकाचा डॉक्टर झालो रमा, पुस्तकाचा डॉक्टर. कारण या देशामध्ये या मनुस्मृतीवाले एकच पुस्तक प्रकाशित झालं तर आमच्या पिढ्याला बर्बाद केल्याशिवाय राहणार नाही रमा, बर्बाद केल्याशिवाय. आणि म्हणून मला पुस्तकाचा डॉक्टर व्हावं लागलं. बघा असे विद्वान बाबासाहेब आंबेडकर. आणि म्हणतात काय औ शाहूराज करताना अभेदात वेदयुक्त श्लोकाचं केलं ना कथन, वेदयुक्त श्लोकाचं केलं ना कथन, केलं पाऊल नितरुळीला पाऊल मन खवल, म्हणून महाराज म्हणून झाल, बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली. 25 डिसेंबर 1927 साली रात्रीच्या 9 वाजता परिषदेच्या मंडपामध्ये एक बाबासाहेबांनी वेदयुक्त कुंडी तयार केली आणि अस्पृश्य बैराग्याच्या हस्ते मनुस्मृतीचं बाबासाहेबांनी दहन केलं. का केलं असेल तर मनुस्मृतीमध्ये लिहिल्या गेलं 4 वर्णाची मानून उतरंड श्रेष्ठ ठरविले होते इथे मनुष्य ते शंड, स्त्रियांनाही कमी लेखले होते म्हणून भरसभेत जाळले माझ्या त्या भीमाने. ज्या जातीत जन्मले तिथेच त्यांनी मरावं. मनुस्मृतीमध्ये लिहिलं गेलं की ज्या जातीमध्ये जन्मले तिथेच त्यांनी मरावं, आयुष्यभर ब्राह्मणाची सेवा त्यांनी करावं, ज्ञान आणि धन घेऊ नये शूद्राने, आणि म्हणून मनुस्मृतीला जाळले भीमाने. आयुष्यभर शूद्रांनी करावे नुसते कष्ट, आयुष्यभर शूद्रांनी करावे नुसते कष्ट, त्या बदलात खावे ब्राह्मणाचे अन्न उष्ट, मळलेले जुने कपडे वापरावे शूद्राने, म्हणून तर मनुस्मृतीला जाळले भीमाने. ब्राह्मण हत्येचे करू नये पाप, ब्राह्मण हत्येचे करू नये पाप, कारण तो असतो म्हणे साऱ्यांचाच बाप. उच्च असतो ब्राह्मण त्याच्या त्या जन्माने, म्हणून तर मनुस्मृतीला जाळले भीमाने.
ब्राह्मणाच्या हातून करावी पूजा पाणी. ब्राह्मणाच्या हातून मनुस्मृतीमध्ये लिहिल्या गेलं, ब्राह्मणाच्या हातून करावी पूजा पाणी, त्या बदल्यात द्यावे त्यांना धान्य आणि नाली. वेद आणि मंत्र ऐकून नये शूद्राने, आणि म्हणून तर मनुस्मृतीला जाळले माझ्या भीमाने. गाव कुसाबाहेर असावं त्यांचं राहणं, म्हणजे शूद्रांचं गाव कुसाबाहेर असावं त्यांचं राहणं. ब्राह्मणाची क्षत्रियाने करावी राखण, असेच लिहिले होते मनुस्मृतीमध्ये त्या म्हणूने, आणि म्हणून मनुस्मृतीला जाळले माझ्या भीमाने. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली. त्याचं कारण होतं, कारण किती साधू संतांना संपविल त्याने, संपविल त्याने, संपविल त्याने. किती साधू संतांना संपविले त्याने. या देशाचा इतिहास आहे हो. या देशाच्या इतिहासामध्ये जे जे संत झाले, महात्मे झाले, बहुजन समाजाचं काम करण्याचं ज्यांनी ज्यांनी धाडस केलं, त्यांना संपवण्याचं काम ब्राह्मणांनी केलं. म्हणून आजही आपण ब्राह्मणापासून सावधान असलं पाहिजे. कारण माझा एक मित्र, आम्ही एकदा ठिकाणी बसलो असताना एक माझा मित्र आला, आणि बसले असताना त्याला मी विचारलं, एका बाजूने साप आला आणि एका बाजूने ब्राह्मण आला, तू आधी कोणाला मारशील? विचारवंत माझा मित्र होता. तो म्हणाला, साहेब मी आधी सापाला मारण्याऐवजी ब्राह्मणाला मारेल. कारण ब्राह्मण इतका विषारी आहे, कारण त्यानं जर एक पुस्तक लिहिलं तर आमच्या पिढ्यानपिढ्याची बर्बादी होईल. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचा या देशाच्या ब्राह्मणाला विरोध नव्हता, त्या देशातल्या ब्राह्मणवादाला विरोध होता. ब्राह्मण या देशातले चांगले होते. कारण मी, माझा दावा आहे, मी ब्राह्मणाला कधी शिवाय देत नाही, कधी बोलत नाही. का दावा आहे? तर बाबासाहेब आंबेडकरांचं आडनाव आंबेडकर ब्राह्मणाचं. ब्राह्मणांनी बाबासाहेबांवर उपकार केले. जेव्हा बाबासाहेब आंबेडकर मॅट्रिकला पास झाले, तेव्हाच केळुसकर गुरुजींनी बाबासाहेबांना भगवान बुद्धाचं चरित्र दान दिलं. बाबासाहेबांना बुद्ध दाखवणारा ब्राह्मण. बाबासाहेब जेव्हा 42ला झाले, मुंबईला सत्कार ठेवण्यात आला, त्या सत्काराचे प्रमुख सहस्त्रबुद्धे ब्राह्मण. महाराष्ट्र सत्याग्रहामध्ये ब्राह्मणांनी बाबासाहेबांना साथ दिली. याच्याही पलीकडे आपण याचा इतिहास पाहिला, जेव्हा बाबासाहेबांना मधुमेहाची बिमारी झाली, तेव्हा बाबासाहेबांना मुलगी देणारा ब्राह्मण. याच्याही पलीकडचा इतिहास पाहिला, बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली, आणि दीक्षा देणारा चंद्रमणी सुद्धा ब्राह्मण. याच्याही पलीकडे आपण बघितलं, बाबासाहेबांच्या जीवनावर लिखाण करणारा भंते राहुल मोदी ब्राह्मण. ब्राह्मणाला आमचा विरोध नाही हो, या देशातल्या मनुवादाला विरोध आहे. या देशातला मनुवाद म्हणजे काय? ज्यांनी या देशाला पिढ्यानपिढ्यापासून बर्बाद केलं. कारण त्या काळात त्या मनुला शानपण सुटले असते, त्या देशाला कुणीच लुटले नसते. आमच्या हातामध्ये त्यांनी जर शस्त्र दिले असते, त्या देशाला कोणीच लुटले नसते. परंतु या ब्राह्मणांनी देशाची वाटणी केली, जातीची निर्मिती केली. हो, यानं हे काम केलं पाहिजे, त्यानं ते काम केलं पाहिजे, त्यानं हे खाल्लं पाहिजे. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी या मनस्मृतीला छेद देऊन भारतीय संविधानाची निर्मिती केली. नसता पहिला काळ, मनस्मृतीच्या काळामध्ये आमच्या बाया गावामध्ये पाणी आणायच्या जायच्या, त्यावेळेस आमच्या बायांना म्हणावं लागायचं. त्या काळामध्ये वामनदादांनी घेतलेलं होतं कोणतं? पाणी वाढ ग माय, पाणी वाढ ग, पाणी वाढ ग माय, पाणी वाढ ग, पाणी वाढ ग माय, पाणी वाढ ग. आग लई लाई मागत भर माझ इवलस गाड ग, लई नाही मागत भर माझ इवलस गाड ग. कान केलं ताळ, जातीच विणलं जाळ, पाण्याच्या स्फोटासाठी तळमळती माझी वाळ. पाण्याच्या स्फोटासाठी तळमळती माझी वाळ, पाण्याच्या स्फोटासाठी तळमळती माझी वाळ. अग पाज आम्हाला पाणीनंतर डोळं पाड ग, अग पाज आम्हाला पाणीनंतर
लवकर डोळ फाळ ग पाणी वाळ ग माय पाणी वाळ ग पाणी वाळ ग माय पाणी वाळ ग पाणी वाळ ग माय पाणी वाळ तो कायदा मनुस्मृतीचा होता, परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या कायद्याने परिवर्तन झालं. पाण्याचा दुष्काळ आहे. आज आमची बाई तिकडच्या बाईला म्हणते काय, अगं ये भर तुझं हे गाड ग 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 अगं त्या ब्राह्मणवाड्यातल्या बाई काढणार तिकडं झाड ग बुधवाड्यात त्या ब्राह्मणवाड्यातल्या बाई काढणार लवकर झाड ग भर तुझं हे गाड 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 ग काय तुझं गाड ग कारण आला भयानक काळ हा कोरडा दुष्काळ पाण्याच्या शोधासाठी साऱ्यांची धावपळ पाण्याच्या शोधासाठी साऱ्यांची धावपळ पाण्याच्या शोधासाठी साऱ्यांची धावपळ अग गावामधले आटले भोर आटले आडग बघा आमची बाई म्हणते कारण गावामधले आटले भोर आटले आडग आम्ही वर्गणी जमा केली आणि वर्गणीच्या माध्यमातून आम्ही बौद्ध विहाराच्या जागी विहिरीमध्ये भोर पाडला. आमच्या विहिरीला पाणी लागलं ग या आणि पाणी घेऊन जा. बघा परिवर्तन बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि म्हणून आमची बाई म्हणते काय, हे शुद्ध पिण्याचं पाणी या भरून ल्या ग तुम्ही हे शुद्ध पिण्याचं पाणी या भरून न्या ग तुम्ही हे शुद्ध पिण्याचं पाणी या भरून न्या ग तुम्ही बोल विशाखा जोशीबाई बोल विशाखा जोशीबाई ही भीमाची पुण्याई बोले विशाखा जोशीबाई ही भीमाची पुण्याई बोले विशाखा जोशीबाई ही भीमाची पुण्याई आग कैलास परी गावकऱ्यांना एकच चाड इलाज नाही. कारण आमच्या बोरला पाणी आहे आमच्या विहिरीला पाणी आहे हो म्हणून आमच्या बाया बापू आता भीत नाही. काय बाबासाहेबांचा कायदा आहे हापशाला जर बाई गेली तर म्हणते बाई नंबरानं लाव मग ते कोणाला लाट साहेबाची का ना आमची बाई भीत नाही. इकडून तिकडून तिनं जर लावायचा प्रयत्न केला तर आमची बाई झिपोटी धरून तिला हलल्याशिवाय राहत नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या हातामध्ये कायदा दिला आणि कायद्याच्या माध्यमातून आम्हाला प्रत्येकाला समानतेचा अधिकार दिला भाऊ. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर नुसतं मनस्फूर्तीचं दहन करून थांबले नाही तर बाबासाहेबांनी भारतीय संविधानाची निर्मिती केली. बाबासाहेबांना या लोकांनी छळ केव्हा छळलं, जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांना बडोद्यामध्ये नोकरीला जावं लागलं तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःची जात बदलली स्वतःचं नाव बदललं. बाबासाहेब बडोद्यामध्ये स्वतःचं नाव बदलून होते. बडोद्यामध्ये बाबासाहेबांचं नाव काय होतं, बडोद्यामध्ये बाबासाहेबांचं नाव यदरजी सोराबजी. बाबासाहेबांनी जात बदलली, बाबासाहेब बडोद्यामध्ये पारशी म्हणून राहू लागले. 2 महिन्याच्या नंतरच्या लोकांना कळालं की बाबासाहेब आंबेडकर हा पारशी नसून हा जातीने महार आहे. हा यदरजी सोराबजी नसून नावाचा आंबेडकर आहे. जेव्हा त्या लोकांना कळालं त्या लोक बाबासाहेबांच्या रूम जवळ आले आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या रूमचा ताला तोडला, कुलूप तोडलं, रूम मध्ये घुसले आणि बाबासाहेबांचे पुस्तकं रस्त्यावर फेकून दिले. बाबासाहेबांची खाण्यापिण्याची भांडे रस्त्यावर फेकून दिले, बाबासाहेबांचे कपडे रस्त्यावर फेकून दिले. त्यावेळी बाबासाहेब आंबेडकर ऑफिसामध्ये काम करत होते. दुपारची वेळ होती, 3 वाजले होते. तेव्हा ही बातमी बाबासाहेबांना कळाली. बाबासाहेब घाईघाईनं आपल्या रूम जवळ आले तर बघतात रूमच्या पुढे 20-25 लोक हातात काठ्या कुऱ्हाडी घेऊन उभे होते. बाबासाहेबांना वाटलं मी ज्या लोकांना काही म्हणावं तर बरं वाईट काही होईल. बाबासाहेब रूमच्या जवळ येतात, उभं टाकतात आणि बाबासाहेबांकडे पाहून ते मनवादी म्हणतात, आंबेडकर तू जात बदलली, आंबेडकर तू तुझं नाव बदललं, आंबेडकर आजच्या आज तू बडोद्यामधून चालता हो. बाबासाहेब आपल्या मौल्यवान पुस्तकाकडे पाहतात, आपल्या कपड्याकडे पाहतात. बाबासाहेबांच्या डोळ्यामध्ये घळा आसू येतात. बाबासाहेब आपले एक मौल्यवान पुस्तक लोखंडी पेटीमध्ये टाकतात
आपले कपडे त्या लोखंडी पेटीमध्ये टाकतात, भांडे त्या लोखंडी पेटीमध्ये टाकतात, रिक्षावाल्याची वाट बघतात. त्यावेळेस ते जातीवादी लोक बाबासाहेबांना म्हणतात, आंबेडकर या बडोद्यामधला एक रिक्षावाला तुझं सामान घेऊन जाणार नाही, तुझी पेटी तू डोक्यावर घ्या आणि चालता हो. बाबासाहेब तेवढी मोठी भली मोठी लोखंडाची पेटी वजा असते, बाबासाहेब कशी तरी ती लोखंडाची पेटी डोक्यावर घेतात आणि बडोद्याच्या स्टेशनकडे येतात. सायंकाळी 4 वाजण्याची वेळ होती. बाबासाहेबांच्या डोक्यावर पेटीचं ओझे वाटतंय, डोक्यामध्ये अनेक विचार येतात, बडोद्यामध्ये घराघरा आसू येतात. बाबासाहेबांना वाटतात, बाबासाहेब स्वतःला म्हणतात, अरे आंबेडकर तुझ्यासारखी या माणसाची या देशामध्ये ही अवस्था असेल तर आपल्या खेड्यातल्या दीनदुबळ्या अडाणी अशिक्षित माणसाची काय आवश्यकता असेल. अनेक विचार बाबासाहेबांच्या डोळ्यात येतात. बाबासाहेबाला मुंबईला येणार रात्री 9 वाजता असते. बाबासाहेब स्टेशनच्या बाजूला असलेल्या गार्डन मध्ये जातात, डोक्यावरची लोखंडी पेटी खाली ठेवतात, ढसा 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 रडतात आणि स्वतःला म्हणतात, अरे आंबेडकर तू एवढा मोठा शिकलेला साहेब, छोटा मुठात कोटात वागणारा साहेब असून सुद्धा तुझ्यासारख्या माणसाची ही अवस्था असेल तर तुझं हे शिक्षण या समाजाच्या कामी आलं पाहिजे, तुझी विद्वत्ता या समाजाच्या कामी आली पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेब बडोद्याच्या गार्डन मध्ये शपथ घेतात, आंबेडकर या देशातला मनवाद नष्ट झाला पाहिजे, आंबेडकर या देशाची विषमता नष्ट झाली पाहिजे, आंबेडकर या देशाचा उघडा वागडा समाज छोटा मोठा कोटात आला पाहिजे, आंबेडकर या देशातला झोपडीतला माणूस उद्या माडीमध्ये आला पाहिजे, आंबेडकर इथला पैदल फिरणारा माणूस मला गाडीमध्ये दिसला पाहिजे, लाल गाडी दिसला पाहिजे. आणि कदाचित आंबेडकर त्यावेळेस शपथ घेतात, हे जर काम करण्यासाठी मी जर अपयशी ठरलो ते मी माझ्या हाताने बंदुकीची गोळी माझ्या छातीवरती मारून घेईन. बाबासाहेबांनी बडोद्यामध्ये शपथ घेतली. नुसती शपथ घेऊन चालले नाही, बाबासाहेबांनी घेतलेली ती प्रतिज्ञा बाबासाहेबांनी या देशाला संविधान लिहून परिपूर्ण केली. म्हणून बाबासाहेब आंबेडकर किती महान आहेत याची आम्हाला चिकित्सा करावी लागेल, परंतु आम्हाला बाबासाहेब कळलं नाही. म्हणून आमच्या समाजाला माझी विनंती आहे की आपण वाचलं पाहिजे. हो वाचायले ना, काय वाचायले, आमची म्हणे नाही हो पोर शाळा शिकणार झाली, पोरगी शाळेतच जायना झाली, जाईल कशी बापू पोरगी शाळेत, तिच्या पुष्याला मोबाईल. बाबासाहेब उशाला पुस्तक घेऊन बसायचे, बाबासाहेबांच्या आजूबाजूला कॉटवर पुस्तक असायचे. आता आमच्या इकडच्या बाजूला मोबाईल, तिकडच्या बाजूला हॅलो मी बाबूराव बोलतोय. आमची मुलगा अशानं बापू शिकणार नाहीत, आम्हाला मनुस्मृती करणार नाही, आम्हाला कोणताही ग्रंथ करणार नाही. हो आज शिकल्या माणसाची मोठी अवस्था वाईट झाली. बुद्धंग शरणं गच्छामि, धम्मंग शरणं गच्छामि, संघम शरणं गच्छामि, त्रिसवन पंचशिला येत नाही. MA झालेला माणूस असेल, MCOM झालेला असेल, MSc झालेला असेल, PhD असेल, डॉक्टर असेल, कलेक्टर असेल, इंजिनियर असेल, हो वंदना घ्या ना, तेवढं सोडून बोला बाबा. म्हणून त्याचंही शिक्षण या समाजाच्या कामी नाही. म्हणून आपण या धम्माचं अनुकरण केलं पाहिजे, बाबासाहेब वाचला पाहिजे. म्हणजे असं जर शिक्षण असेल ते काही कामाचं नाही बाबू. बाबासाहेबांना अभिप्रेत असला समाज घडवायचा असेल, या देशामध्ये पुन्हा मनवाद कायमचा नष्ट करायचा असेल तर प्रत्येक घराघरामध्ये पुस्तकं असणं काळाची गरज आहे. कारण बाबासाहेब आंबेडकरांचं त्या स्वतःच्या मुलापेक्षा पुस्तकावर प्रेम होतं, पुस्तकावर. मग त्या पुस्तकावर प्रेम असणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांनी मग मनुस्मृतीच का झाली. अनेक पुस्तक होते. अहो या देशाचा इतिहास एवढा वाईट लिहिल्या गेल्या, जे सत्य आहे त्याला या देशामध्ये दडपण्याचा प्रयत्न केला. संभाजी राजांनी 14व्या वर्षामध्ये बुद्धभूषण नावाचा ग्रंथ लिहिला, परंतु तो कोणाला प्रकाशित केला नाही. त्यांची विटंबना करण्याचं काम इथल्या ब्राह्मणवादांनी केलं. कारण आजही म्हणतात मनुस्मृतीमध्ये लिहिल्या गेलं ब्राह्मण झाला किती भ्रष्टत्व असतो म्हणे, तिने लोकी श्रेष्ठ. म्हणून ब्राह्मणाच्या नादी लागू नका. कारण ब्राह्मण इतके शाले कसे, तर ब्राह्मणाच्या घरामध्ये एखादा जर नपुसक मुलगा जन्माला आला, बघा ब्राह्मणाची हुशारी कशी. अजिबात तुम्हाला ते कळत नाही, तुम्ही बाजारामध्ये जाऊन बघा.
इथं मांगाचा हिजरा दिसल, चंबराचा दिसल, आदिवासीचा दिसल, बंजारा दिसल, मराठा दिसल, देशमुख दिसल, परंतु ब्राह्मणाचा हिजरा आम्हाला पाहायला भेटत नाही. का भेटत नाही? कारण ब्राह्मणा एवढे शाने कारण त्यांच्या घरात जर नपुसक मुलगा जन्माला आला की ते लहानपणापासून एखाद्या मठात येऊन बसवतात. मग तो लहानाचा मोठा त्या मठामध्ये होतो, मठाचा मठपती होतो, महंत होतो. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे बाबू, अशाच्या तुम्ही पाया पडू नका. परंतु आम्हाला सवय वाईट पडली. कुठे आम्हाला देव दिसला, दगड दिसला, त्याचं घेणं नाही, देणं नाही, नाव माहीत नाही. ऑटो जाईल, जीप जाईल, एसटी जाईल, ट्रक जाईल, सायकल जाईल, ऑटोमॅटिक आमचा हात वर. का जातो? याच्या मागे एक मानसशास्त्र आहे. कारण एक असा माणूस होता, शिटीतला माणूस खेड्यामध्ये गेला. मग खेड्यात गेल्याच्या नंतर त्याला शिकारीचा शोध, तो जंगलामध्ये गेला आणि जंगलामध्ये सश्याच्या पाठीमागे लागला. सश्याच्या पाठीमागे धावता धावता त्याचा पाय एका भडोलीमध्ये गेला. त्याचा पाय अडकला, पाय कटकन मोडला. जसा पाय मोडला तो विहू लागला, अरे वाचवा मला, वाचवा मला, वाचवा मला, वाचवा. आजूबाजूचे शेतकरी जमा झाले. म्हणजे काय म्हणे साहेब, काय झालं? म्हणे काय करावं, मी सश्या मागे लागलो, माझा पाय मोडला, मला दवाखान्यात घेऊन चला. ते माणसं म्हणे साहेब हे खेडगाव आहे, इथे माणसाचा दवाखाना नाही. मग म्हणे आमच्या इथे जनावराचा दवाखाना आहे. ते म्हणे ठीक आहे बाबा, कोणता का असणार. त्याला डॉक्टर म्हणे त्याला थोडं काही ना काही कळलं. त्या 4 जणांनी त्याला उचललं, भर दवाखान्यामध्ये आणलं. आणि डॉक्टरला म्हणे डॉक्टर साहेब काही करा, हा माणूस सिटीमधला आहे, याला तुम्ही काही दवा पाणी द्या. तो डॉक्टर म्हणतो अहो हा जनावराचा दवाखाना आहे. तो माणूस म्हणतो नाही साहेब काही करा साहेब, पण मला थोडी दवा पाणी द्या. डॉक्टरला किवाली डॉक्टर त्याला कॉटवर झोपवलं आणि बघितलं त्याचं हाड मोडलं होतं. मग त्याला वाटलं याचं हाड आपण दुरुस्त केलं पाहिजे, प्लास्टर केलं पाहिजे. म्हणून त्यानं बघितलं आपल्या लॅबमध्ये, त्यानं बैलाचं हाड काढलं. हाड काढलं आणि याच्या पायाला जुळते का ते बघितलं, पण बैलाचं हाड काय जुळणार. पुन्हा गाईचं काढलं, ते जोडून पाहिलं, ते काय जुळणार. पुन्हा लहान वघाराचं काढलं, ते जोडून पाहण्याचा प्रयत्न केला, ते काय जुळणार. पुन्हा बकऱ्याचं हाड बघितलं, त्याला जोडून पाहिलं, ते हाड काय जुळणार. सगळ्या शेवटी लहान हाड त्याला सापडलं कुत्र्याचं. त्यानं ते हाड घेतलं, त्याच्या पायाला जोडून पाहिलं, ते त्याच्या पायाला तंतोतंत जुळालं. डॉक्टरला म्हणे काय का असं, म्हणे ह्या हाड त्याला तंतोतंत जुळालं. मग त्यानं ते हाड घेतलं, याच्या पायाला जोडलं आणि त्या पायाचं प्लास्टर केलं. तो माणूस निघून गेला. 2-3 महिन्यानं हा डॉक्टरच्या शहरमध्ये गेला आणि त्या माणसाकडे बघितलं, म्हणजे हाच आपला पेशंट. आणि गेल्या काय म्हणते साहेब, कस काय साहेब, काय म्हणते तब्येत? म्हणजे काय नाही साहेब. त्याला ओळखलं हा डॉक्टर. म्हणजे काय दुखते का? म्हणजे नाही साहेब. काय त्रास देते का? नाही साहेब. काय शिंका मारते का? नाही साहेब. काही त्रास होत नाही का? नाही साहेब. यापैकी कोणता त्रास होत नाही साहेब, पण एकच त्रास होते. म्हणजे कोणता? साहेब मी रस्त्याने येत जात असताना मग साहेब एखादं झाड आलं, एखादं झुडूप दिसलं की माझी आपोआप एक टांग साहेब वर मिळाली साहेब. म्हणून आपण दिसलं त्या देवाच्या पाया पडायचं की न पडायचं ते तुम्ही ठरवा. पाया पडलं त्याला म्हणतात कुत्र्याची अवलाद. प्रकाश आंबेडकरवादी असेल, आपण पुस्तका प्रेम करायला शिका. कारण पुस्तकामुळे आपण डॉक्टर होताल, इंजिनियर होताल, कलेक्टर होताल. हो, बाबासाहेब आंबेडकरांनी मोलाची संधी घडून दिली. मनुस्मृतीला बाबासाहेबांनी श्रेय दिला. काय दिला तर किती साधू संतांना संपविले त्याने, मग प्रेत मानूचे पेटविले भीमानी. कैलास जेव्हा साऱ्या कैलास जेव्हा साऱ्या जगाला कळालं, कैलास तेव्हा साऱ्या जगाला कळालं की बाबासाहेब आंबेडकरांनी महाडात त्या मनूला विमान झालं.
संत झाले, पण या ब्राह्मणाने अन्याय केली भाऊ. ज्या ज्या जातीमध्ये संत जन्मले त्याच्या नावापुढे त्याची जात लावली. संत सेना नावी, संत गोरा कुंभार, संत सेवाला, संत सावंता माळी, संत चोखा महार आणि त्यांच्या संतांना महात्मा आचार्य त्यांच्या नाव. अवघड आहे, कारण ब्राह्मणांनी सगळा सत्यानाश केला. म्हणून माझी तमाम बहुजनांना विनंती आहे की आपण ब्राह्मणापासून सावधान झालं पाहिजे. अरे बघा, या देशाचा आपण अभ्यास बघितला. या देशाचा काँग्रेसचा अध्यक्ष ब्राह्मणाचा, भाजपचा अध्यक्ष ब्राह्मणाचा, सेनेचा अध्यक्ष ब्राह्मणाचा, मनसेचा अध्यक्ष. ह्या तुमच्या ज्ञानात माझी आमचे नुसते माग थैल्या उचलायला. याचा अजय असो त्याचा अजय असो, तुम्ही पुढे व्हा, आम्ही तुमच्या मागच आहोत. आणि पिढ्यानपिढ्यापासून तेच पुढे आम्ही मागं. आता परिवर्तन झालं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला एका मताचा अधिकार दिला ना हो, पण आमचे माणसं 4 वर्ष ध्यानात ठेवतात आणि जे निवडणूक जवळ आली, 6 महिने बाकी राहिली, याच्या दारात त्याच्या आघाडीत त्याच्या घरात. म्हणून आमचं अजून या देशामध्ये जे बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानानुसार राज्य आलं नाही भाऊ. म्हणून बाबासाहेब त्यावर खेदाने म्हणाले, मला कधी कधी घटना जाळून टाकावी वाटते. का म्हणाले बाबासाहेब? बाबासाहेब म्हणतात, अरे मी ज्याच्या हाती घटना देत आहे ते माणसं माझे नाहीत, म्हणून मला ही घटना जाळून टाकावी. आणि म्हणून आम्हाला आता सर्व बहुजनांनी एक होऊन या मनवादाच्या विरोधामध्ये लढा द्यायचा आहे. सर्व बहुजनांना एक येऊन समानतेचं राज प्रस्थापित करायचं आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास आम्हाला वाचायचा, इतिहास वाचायचा आहे. म्हणून माझ्या गायकांना विनंती आहे, कारण नांदेड जिल्ह्यातले माझे अनेक पटशी जे मी बोलल्याची कॉपी करतात, झेरॉक्स करतात, कॅशेट काढतात आणि गाडीने फिरतात. म्हणून त्यांना मला म्हणायचं, अभ्यास करा, वाचा, रेडीमेड कोणाचं काही घेऊ नका. कारण बहुजन नायकाला, बहुजन नायकाला धरी चाली छळ, पण महाराष्ट्राच्या मनुला अभिमान झाला. महाराष्ट्राच्या मनुला अभिमान झाला, महाराष्ट्राच्या मनुला अभिमान झाला, महाराष्ट्राच्या मनुला अभिमान झाला, महाराष्ट्राच्या मनुला अभिमान अशा प्रकारे आरपी म्युझिकचे निर्माते राजकुमारजी पठाडे साहेब, त्यांचे सहकारी समाधानजी केवटे साहेब, तबल्याची साथ देणारे माझे बंधू अनिल टिपरे साहेब, ढोल मास्टर मारुती चिंतोरे साहेब, माझे बंधू तबला मास्टर प्रकाशजी वाठोरे, आणि ज्यांनी अतिशय उत्कृष्ट संगीत वाजवला असे उत्तमरावजी रावळे साहेब बँजो मास्टर, माझी पत्नी गायिका विशाखा राऊत आणि तथागत राऊत, आणि आमच्या डीजे म्युझिक कंपनीचे मालक दिनेशजी जाधव साहेब, आणि आमचे कॅमेरामॅन अविनाश राठोड साहेब यांनी अतिशय आपला मोलाचा वेळ देऊन हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपण धडपड केली. त्याबद्दल मी सर्वांचे एकदा आभार मानून हा माझा कार्यक्रम संपला. एकदा सर्वांना क्रांतिकारी जय हिंद.